तुझ्या 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 रूपाचं चांदण. सावध सावध झालेलं दिसते. काय बी झालं तरी सपवायचं तेच नाही. दत्ताची खोली. हात आल्यावर डाव्या हाताला दुसरी खोली, शिडीच्या बरोबर समोर. आतच आहे. ऐका गेला. कुठे गेला ह्यो? कुठं तर असेल. नीट उडका. गेलं बेनं. राहुला
तुला लय खाजत त्याचा जीव वाचवायची. दत्ताच्या घराची चौकट जो मोडल दत्ता त्याला उभा आडवा तोडल. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण थांब. हुडकून काढा रे त्याला. दत्ताभाऊ, 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 दत्ताभाऊ. पडली तू हाताचं नाही लागलं ना. वातावरण लयच टाईट करून सोडलंयस तू. भाऊ भाऊ उठा की ऊन आलंय डोक्यावर. उठा की. तिकडे कोंबड्या अंडी घालायला गेल्या. बैल ट्रॅक्टर शेत नांगरून आलं. इरीचं पाणी शेताला दिलं. पण तुमच्या डोळ्यावरची झोप काही जाईना. उठा की. उठा की. दत्ता भाऊंना जाग आली. गुडवाली मॉर्निंग. झोप झाली का? काल धरण आत होता. सकाळच्याला म्या घेऊन आलो. चला आतमध्ये. समजे कावरे बावरे झालेत. ती पोरगी अजून आतमध्येच हाय. तिला बघून समधे धिंगाणा घालतायत आणि तुम्ही इथं झोपा काढताय. पोरगी हा
आता बोलती का? ही असलं थोबाड घेऊन इथं कशा पायी आलीस? ए बाई, बऱ्या बोलांना सांगून टाक समज. इतक्या याला विचारलं तरी मी हिच्या तोंडातून एक शब्द निघा ना. बघा तर पक्की खाली मुंडी आणि पाताळ धुंडी दिसत्या. काय ग, कुठं आलीस? इथं कशी आलीस आणि घरात कशी शिरलीस ग? आणि ही लग्नाची साडी, लग्नात पळून बिळून आलीस का काय? हा, तुझा नवरा जर इथं आला आणि त्यानं आमच्यावर आरोप केला बिलं तर मग बघच. मुकी आहे अगं, मग उचकट की थोबाड. लगेच डोळा नको यावर. वर्षाचा पगार जरी दिलास तरी इकत घेता यायचं नाही नेलपेंट. फॉरेनचे काय खोलीत जाऊन ठेव जा. काल काय झालं? ठीक आहे, हीच होती की वातावरण टाईट करणारी. दत्ता भाऊ काल गुंड बी होते हिच्या संग. बघा की दत्ता भाऊ, मी कधीपासून विचारते हिला कशी आलीस, कुठनं आलीस. थोबाड उचकटलं तर शपथ नुसतीच नंदी बैलावानी बुगू 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 मान हलवती. अहो ताई, पोर तोडी भिल्या. तुला लई पोळकार हिचा. अहो तसं नव्ह ताई, हिनं गुंड आणलं असतं तर ती पण पळाली नसती का त्यांच्या संग? चाललीच होती, पळूनच चालली होती. दत्ता भाऊ, आम्ही यायला पोचलो म्हणून घावली हातात. अच्छा, तुम्ही पकडलं होय तिला? हा मग काय ग, आपणच पकडलं नव्ह तिला? वय वय आपणच. अभिदादा, मला एक सांगा, काल जेव्हा संदे गुंड पळाले तेव्हा तुम्ही हिला दारातच गाठली असेल? नाही नाही, ती इथंच होती देवाऱ्यासमोर. म्हणजे बहुतेक ही तुम्ही तिला पकडायची वाटच बघत बसलेली. मला धरा, मला धरा. आम्ही काय खोटं बोलतोय का मग? हा, म्या कुठं तसं म्हणलं? म्या फक्त अंदाज बांधला. शंकर्या, आमच्या घरच्या मॅटर मध्ये तुला तोंड घालायचं कारण नाही. तशा बी पायातल्या वाहना घराबाहेर चांगल्या दिसत्या, घरात घेतल्या म्हणून पादुका होत नाही. आणि दत्ता भाऊ, आम्ही काय केलं हे ठरवणारा हा कोण ना, शंकर्या? नाहीतर काय, माझ्या माहेरात आमच्या समोर असं बोलायची कोणी हिम्मत बी करत नाही. ते माहेरचं ठीक आहे, या पोरीचं काय करायचं ते बघा की अगोदर. होय होय दत्ता भाऊ, आता तुम्हीच काय ते बघा. हिला नुसतं बघितलं ना तरी भ्या वाटती मला. दत्ता, एकदाच विचार. काल रातच्याला पोरं तू आणलेलीस?
भवानी आणि तुझा काय संबंध? कोण भवानी? लईच बाराची आहेस की ग तू. हं? रातच्याला गुंडांसंग काय लपाछपी खेळत होतीस वय? आणि लग्नाची साडी नेसून कुठं निघाली? नवरा कुठं आहे तुझा? बोल नाही तर पोलिसातच देते बघ तुला. नाही नाही नग सांगते ना. हेच मगापासून विचारत होतो तेव्हा काय दातखिळ बसली होती. म्या लगीन मांडवातून पळून आले. कुठनं? कोल्हापूरच्या आहेत ना. म्हणजे कुठनं? माहित नाही. ए तू चालीस आणि तुलाच माहित नाही? दत्ता भाऊ ही पोरगी लई खोटं बोलते बर का. नाही मी खोटं नाही बोलत आहे. मी मुंबईतून कोल्हापुरात आले. वय तुझे आई बाप हे कुठे आहेत? तू काळजी घे स्वतःची. हे जग जितकं सुंदर आहे तितकंच निष्ठुर आहे. या जगात सगळ्यात नीच आणि नालायक प्राणी कोण असेल तर तो माणूस आहे. कुठल्याच नात्यावर विश्वास ठेवू नको आणि तुझं खरं रूप कधीच कोणासमोर येऊ देऊ नको. आई बाप नाही मला. कधी गेलं? मी लहान असताना. इथं कोणासोबत आली तीस? ए चारबाट, जे हाय ते पटापटा बोलायचं. अनुगा कथा रचायची नाही. माझ्या काकांनी मला मुंबईत नेलतं. तिकडं मला त्यांनी घर कामाला लावलं. पैसे कमी पडले म्हणून इथं कोल्हापुरात एका म्हाताऱ्या संग लग्न लावून देत होता. मला ऐकायला निघालता. मला नव्हतं करायचं ते लग्न म्हणून मी पळून आले तिथून ट्रक मध्ये लपून. एक नंबर स्टोरी सांगितलीस. आवडली आपल्याला. दत्ता भाऊ तुम्हाला विश्वास हाय वय या स्टोरीवर? नाही मी खरं तेच सांगते. काल रात्री इथे बाहेर ट्रक थांबला म्हणून मी पटकन उतरले. घराचे दरवाजे उघडे दिसले. मग जीव वाचवायला मी आत शिरले आणि समोर याचा अर्थ कालची माणसं तुझ्यासाठी आलती. दत्ता शपथ सांगते हो. ते लोक कोण होते मला नाही माहित. अगं डायरेक्ट दत्ता भाऊंची शपथ. दत्ता भाऊ तुम्ही ओळखता काय हिला? म्हणजे ही आधी कधी भेटला आहे काय? नाही. हाय का आता ते तुला ओळखत बी नाही आणि त्यांची शपथ घेतेस वय? ते ओळखाय त्याला भेटावं लागत नाही. कुणीतरी पुढं केलेल्या मदतीचा हातच त्याचा अनुभव देतो. अभंग ना अध्यात्म इथं चालत नाही. आणि या पुढ्या सोडणं ना आधी बंद करायचं. आम्ही काय खुळे आहोत? तू सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवू? हं? हे बघ, तू इथं का आणि कशी आली जोवर सांगत नाहीस ना तोवर ना तुला इथं आसरा मिळणार ना मदतीचा हात. चल निघ. अहो मी खरंच सांगते मला नाही माहिती कोण होते ते गुंड. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, बोलायचं तर खरंच. इथं खोटं बोलणाऱ्याचं काय खरं नाही. अहो मी खरंच सांगते. मग घे की दत्ताची शपथ.